म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान विठ्ठल महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुंडरीका यदातुं मुनींद्र समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका लोकाभिरामम रणरंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथम कारुण्यरूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरणं प्रपद्ये अलंकापुरी रम्य सिंहासनस्थम पदाम्भोज तेजस्फुर दिक्प्रदेशम विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्
आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे रवित धन ते मज मृत्तिके समान. प्रस्तुत प्राप्तस्थली प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, व्यासांची अलौकिक प्रतिभा, यज्ञवल्कांची विद्वत्ता, हिमालयाची उत्तुंगता, चंद्राची शीतलता, सागराची अथांगता, आकाशाची व्यापकता, इतकं महनीय कार्य कर्तृत्व करणारे, कर्मकांडाला भुलणाऱ्या आणि चमत्काराला देव मानणाऱ्या माणसांच्या अंतरंगामध्ये भक्तीचं वडे निर्माण करणारे श्री संत जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. विठ्ठल. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराया मानवी जीवनाची आचारसंहिता कशी असायला हवी आणि या आचारसंहितेमध्ये नामाचं किती महात्म्य आहे, नामाचं किती महत्व आहे हे प्रकट करतात. विठ्ठल. तुकोबारा म्हणतात, डबल आवाज नाही आला पाहिजे, काहीच नको, त्यांना कानाला त्रास होईल, मॉनिटर फक्त मला द्या. विठ्ठल. आचारसंहिता सांगत असतात. आता सध्या आचारसंहितेचे दिवस आहेत ना, आपल्याकडे पण आहेत का ना? आपण वाट बघताव सपा पसा डबल नको आवाज. विठ्ठल. तुकोबारा म्हणतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. विठ्ठल विठ्ठल म्हटल्यानंतर, भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आम्हाला सुख वाटतं, आम्ही सुखी होतो. पहिल्या चरणामध्ये सुखाची व्याख्या स्पष्ट करतात. तुम्ही आम्ही प्रत्येक जण सुखाच्या शोधामध्ये आहोत. सुख नेमकं कुठे आहे यासाठी प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत सुखाचाच विचार करतो. सुख म्हणजे नक्की काय असतं सांगून सांगून गौरी बंद झाली सांगायची, मालिका संपली. तुकोबारा ते लेट करंट आहे, जरा आवाज मला येतो की नीट. तुकोबारा म्हणतात, आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. भगवंताचं नामस्मरण केल्यानंतर आम्ही सुखी होतो, आम्हाला सुख मिळतं. तुमची येर वित्त धन, जे काही धन आहे, जी काही संपत्ती आहे, ह्या संसारामधल्या अनेक गोष्टी सुखासाठी तळमळत असतो जीव, अनेक गोष्टी सुखासाठी मिळवत असतो. पण मिळणारे हे सगळं काही, मग वित्त असेल, स्थावर जंगम प्रॉपर्टी मालमत्ता असेल, धन असेल, अनेक असणारा बँक बॅलन्स असेल, येर वित्त धन, इतर असणारा अनेक धन, तुकोबारा म्हणतात ते मज मृत्तिके समान, ते आम्हाला माती मोलाचं आहे. तुकोबारा पुढे म्हणतात, एकच अपेक्षा करतात की जीवनामध्ये कंठी मिरवा तुळशी, तुळशीची माळ गळ्यामध्ये परिधान करा आणि एकादशी सारखा महान व्रत करा. व्रत करा एकादशी. 31 वाल्याने पण केला. कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान करा आणि एकादशी सारखा महान व्रताचं पालन करा. आम्ही तेने सुखी, त्याच्यानं आम्हाला सुख मिळतं. तुकोबारा म्हणतात, दास व्हायचंच असेल ना, दास्य तो पत्करायचंच असेल ना, तर तो कुणाचं व्हा? म्हणवा हरीचे दास. अरे इतरांचे दास होऊ नका. दास्यत्व स्वीकारायचंच असेल तर ते पांडुरंगाचं स्वीकारा. म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मज हे आस. अशी जर आचारसंहिता प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये पाळली, नंबर 1 भगवंताचं अखंड नामस्मरण, नंबर 2 येर असणारे वित्त धन, त्याच्याकडे लक्ष न देता ते मृत्तिके समान, संत म्हणतात त्यांना माना. गळ्यामध्ये तुळशीची माळ परिधान करा, एकादशी सारखा मान व्रत करा आणि हरीचे, त्या परमात्म्याचे दास व्हा. ही आचारसंहिता प्रत्येक मानवी जीवानं आचरण जर केलं तर त्याच्यानं संत सुखी आहेत. विठ्ठल. आज मला फार आनंद वाटला. खर तर मी गोव्यात आलो. 31च्या तयारीसाठी तो गोवा सजला होता. 6 महिन्यापासून त्यांची तयारी होती. 31ला विदेशातून माणसं गोव्यामध्ये येतील. पण आपल्या गोव्याचं किती भाग्य लक्षात घ्या. तिकडे तो गोवा
प्रदर्शन करण्यासाठी ती लोक एकवटली होती, ती लोक धडपड करत होती आणि माझ्या गोव्यातला प्रत्येक माणूस अध्यात्माचं दर्शन घडवण्यासाठी एकमेकांसाठी एकत्रित येत होता. मला या ठिकाणी खऱ्या अर्थानं परमार्थ कसा आहे, अध्यात्म कसा असायला हवा याचं उदात्त आणि लोकोत्तर उदाहरण मला या गावामध्ये पाहायला मिळालं. भाग्यवान आहोत, फार भाग्यवान आहोत. भाग्यवान हा शब्द आपल्यासाठी आहे. का माहिती आहे? कारण आपला जन्म या भारत देशामध्ये झाला. किती भाग्यवान आहोत. या भारत देशात जन्माला येणं ही मिळालेली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. भरत खंडे नरदेह प्राप्ती ही तो परमभाग्याची संपत्ती. लक्षात घ्या, आपण गरीब असू, आपल्याकडे जायदाद प्रॉपर्टी मालमत्ता नसेल, पण भारत देशासारख्या राष्ट्रामध्ये देशामध्ये जन्माला येणं ही मिळालेली सगळ्यात मोठी संपत्ती आहे. ज्ञानोबा म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणाची झाला. हे विश्व एक घर आहे, हे ज्ञानोबा म्हणतात. थोडी कल्पना करा, जर आपला जन्म वेस्ट इंडिज मध्ये झाला असता, दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला असता, चीन मध्ये झाला असता, कसे दिसलो असतो? बस का नाक असता, बारीक बारीक डोले असते, सेल्फी काढायला पण नसता जमला. सध्या सगळ्यात जास्त टेन्शन कसले माहितीये? उद्या स्टेटसला काय ठेवायचा. किती भाग्यवान आहोत या भारत देशात जन्माला आलो. ज्ञानोबा यांच्या भाषेची थोडी आपण कल्पना करूया. ज्ञानोबा म्हणतात, हे विश्व एक घर आहे. मग हे विश्व घर कसं असेल, थोडी कल्पना करा. आपल्या घरामध्ये हॉल आहे, आपल्या घरामध्ये बेडरूम आहे, आपल्या घरामध्ये किचन आहे. विश्वाच्या घराचा हॉल हा अमेरिका असेल, कारण ऐशो आराम, जास्त दिखावा हॉल मध्येच असतो ना आपला. विश्वाच्या घराचा हॉल हा अमेरिका असेल, विश्वाच्या घराचं बेडरूम ऑस्ट्रेलिया असेल, विश्वाच्या घराचं किचन चीन असेल. नको तो पदार्थ किचन मध्ये शिजतात ना. विश्वाच्या घराचं हॉल जर अमेरिका असेल, विश्वाच्या घराचं बेडरूम ऑस्ट्रेलिया असेल, विश्वाच्या घराचं किचन जर चीन असेल, तर विश्वाच्या घराचं देवघर मात्र माझा भारत देश असेल. आणि त्या देवघरातली मूर्ती भगवान प्रभू रामचंद्रांची, भगवान श्रीकृष्णाची आणि माझ्या पांडुरंग परमात्म्याची असेल. विठ्ठल. म्हणून मी सांगितलं, आपण फार भाग्यवान आहोत. त्याच्याहून अधिक भाग्यवान आपण यासाठी आहोत कारण तुमचा आमचा जन्म या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झाला. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही महंतांची भूमी आहे, महाराष्ट्र ही ज्ञानवंतांची, प्रतिभावंतांची, पुण्यवंतांची भूमी आहे. आणि याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम घडला आणि याच महाराष्ट्राच्या भूमीचा दैदिप्यमान इतिहास संभाजी महाराजांच्या बलिदानाने लिहिला. विठ्ठल. आणि अशा असणाऱ्या या पुण्य पवित्र असणाऱ्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये आपला जन्म झाला. त्याच्यापेक्षा अधिक भाग्यवान आहोत कारण आपला जन्म या कल्याण तालुक्यात झाला. ज्या कल्याण तालुक्यामध्ये, ज्या कल्याणच्या भूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला लढा उभारला. कल्याण, भिवंडी आणि कल्याण, या कल्याण भिवंडीमध्ये आरमाराची उभारणी छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आहे. विठ्ठल. आणि त्याच्यानंच खऱ्या अर्थाने जीवाचं कल्याण आहे. आणि कल्याणच्या या भिवंडीच्या या तालुक्यातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक राजधानी म्हणजे आपलं गोवेगाव. विठ्ठल. मला वाटतं पहिला हा आपला सप्ताह असेल या संपूर्ण भिवंडी कल्याण तालुक्यामध्ये की ज्या सप्ताहाची सुरुवात नववर्षाच्या प्रथम द्वितीय दिवसानं होते. म्हणजे 31 करून आलो. विठ्ठल. 31 कुठं पण बस. या वर्षी 31 वाल्याने त्रास दिला. एकाला मी विचारलं, काय मग 31 कशी झाली? तो म्हणतो, काय सांगू, एकादश मध्ये आली. म्हणजे एकादशी मुळे यांनी 31 साजरी नाही केली.
एकादशी आली म्हणून 31 करायचे का राहिले असतील विठ्ठल? हा वर्ष मात्र सगळं काही वेगळं आहे, लक्षात घ्या. सगळं काही वेगळं. 31 ला एकादशी आली, कधी येत नाही. आणि मकर संक्रांतीला पण एकादशी आली, ती कधी येत नाही विठ्ठल. 2026 या सालाची आपण सुरुवात करत असताना गोवे गावातील नवीन वर्षाचा नवलाईचा हा सप्ताहाला सुरुवात होते विठ्ठल. नवीन वर्षामध्ये काहीतरी संकल्प करायचा असतो, केला असेल बऱ्याच जणांनी. 31च्या रात्री एकदम तराट पार्टी, आवाज तराट पार्टी, आणि त्याच रात्री संकल्प घेतो नवीन वर्ष नव्यानं साजरा करायचा, चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं, खायचं नाही, नको ते प्यायचं नाही, हा संकल्प करतो. आणि सकाळी उठल्या परत सुरुवात करतो. म्हणतो जाऊ दे, वर्षाचं 365 दिवस पडलं, एक दिवस घेतली तर कुठं बिघडली विठ्ठल. संकल्प नाहीये आमचा, आम्ही संकल्प केला पाहिजे. जोपर्यंत आम्ही चांगला संकल्प करत नाही तोपर्यंत कार्याची दिव्यता आणि भव्यता होणार नाही. जरा आठवा, 9 वर्षापूर्वी गावातील सर्व ग्रामस्थांनी, तरुणांनी, वयोवृद्धांनी, महिलांनी एकत्रित येऊन सप्ताह हा सोहळा साजरा करण्याचा जर संकल्प केलाच नसता तर 9व्या वर्षाचा हा नवलाईचा आनंद आपल्याला भेटलाच नसता विठ्ठल. संकल्प केला पाहिजे, चांगल्याचा संकल्प असला पाहिजे, संकल्प हा सत्याचा असला पाहिजे. सत्याचा जर संकल्प केला तर तो संकल्प पूर्ण करण्याचा, मनोरथ पूर्ण करण्यासाठी तो नारायण सहकार्य करत असतो. असत्याचा संकल्प नसावा. आम्ही नको तो संकल्प करतो. जीवनामध्ये चांगला संकल्प असला पाहिजे. संकल्प केल्याशिवाय संत ज्ञानोबा रायाने गीता ही संस्कृत भाषेवर अनेकांनी आतापर्यंत भाष्य केलं. संस्कृत भाषा ही गीता अनेकांनी जनमानसांपर्यंत पोहोचवली, पण सर्वसामान्य माणसांना गीता कळावी, भगवंताचे विचार कळावे, यासाठी ज्ञानोबा रायांनी संकल्प केला आणि प्राकृत मराठी भाषेमध्ये मी गीतेवर भाष्य करेल आणि ज्ञानोबा रायांनी ते करून दाखवलं. आणि ज्ञानोबा राय उद्गारले, ये मराठीची नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करे, माझे मराठीची बोल कौतुके परी अमृतातेही पैजासे जिंकेन, ऐशी अक्षर रसिके मेळविन. हे ज्ञानोबा रायांचे असणारा संकल्प आहे. ज्ञानोबारासारख्या महान संतांनी मराठी भाषेला पहिला अभिजात दर्जा मिळवून दिलाय विठ्ठल. अरे आज हिंदीची सक्ती होऊ पाहते. हिंदी भाषा शिकवली गेली पाहिजे, पण मला असं वाटतं हिंदी भाषेची सक्ती करण्यापेक्षा संस्कृत भाषेची सक्ती करा. कळू द्या लेकरांना गीता, वेद, उपनिषद आमच्या मुलांच्याही ओठातून तोंडातून श्लोक बाहेर पडले पाहिजे. ही संस्कृत भाषा आज शाळेत शिकवणं गरजेची आहे विठ्ठल. आमच्या मुलांना किती श्लोक येतात, किती श्लोक आमच्या पोरांना पाठ आहेत. पोराला सांगितलं बोल रे श्लोक, तो श्लोक नाही म्हणणार, तो उलट म्हणेल माझ्या पप्पानी गणपती आणला. हे त्याचं पाठ आहे. नको ती असणारी पिक्चरची गाणी आमच्या मुलांच्या ओठावर आहेत.
पण आमच्या मुलांच्या लेकरांच्या ओठावर आमचे ज्याच्यानं खऱ्या अर्थाने जीवन परिवर्तनाचा विचार आहे ते श्लोक आमच्या लेकरांच्या ओठावर येत नाही. आज त्यांना ते शिकवणं गरजेचं आहे. महिला मंडळ आपण आहात, लेकरांवर संस्कार करणारे आपण आहात. आई आणि बाप लेकरावर संस्कार करत असतो. देवघरातला दिवा तुम्ही लावता, आजपासून बंद करायचा. देवघरातला दिवा तुम्ही नाही लावायचा. देवघरातला दिवा वंशाच्या दिव्याकडून लावून घ्या, नाहीतर बाहेर जाऊन लावतोच. मी हे गोव्यात सांगतो हा दिव्याचं. विठ्ठल त्या लेकरांकडून लावून घ्या, त्यांच्याकडून प्रार्थना म्हणून घ्या. म्हणायला लावा त्याला, शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रु बुद्धी विनाशाय दीप ज्योतिर्नमस्तुते. ही प्रार्थना म्हटल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित होईल आणि शत्रुभाव नाहीसा होईल. अरे जगाला प्रेम देण्याची भाषा तो लेकरू करू लागेल. हे संस्कार आम्हाला आमच्या देवघरातून होतात. ज्ञानोबासारख्या महान संतांनी घेतलेली प्रतिज्ञा आहे, शपथ आहे, संकल्प आहे. असा आम्हाला चांगला संकल्प करता आला पाहिजे. संकल्प केलाय हो लोकमान्य टिळकांनी. शपथ घेतली, जनमानसांना एकत्रित केलं, तरुणांना एकत्रित केलं आणि एक आव्हान दिलं, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आणि तो मी मिळवणारच. आणि जोपर्यंत स्वराज्य भेटत नाही ना तोपर्यंत शांत बसणार नाही. अरे याला संकल्प म्हणतात. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा संकल्प आहे, तुम मुझे खून दो अरे मैं तुम्हें आजादी दूंगा. याला खऱ्या अर्थानं संकल्प करणं म्हणतात. संकल्प हा सत्याचा असला पाहिजे. संकल्प हा नको तो नको. असत्याचा संकल्प आणि असत्याच्या संकल्पाला भगवंत कधी सहकार्य करत नाही. रावणानं संकल्प केला होता ना, शपथ घेतली होती, त्यांनी पण 30 फसला. मी 30 फसवच आहे अजून. त्याने शपथ घेतली होती काय, रात्री अगदी 12:30 वाजता समुद्राचं पाणी गोड करेल. केलं असतं तर किती बरं झालं असतं. समुद्राचं पाणी मुंबईवाल्यांना प्यायला भेटलं असतं, निदान आपल्या शेतातून तरी पाईपलाईन गेली नसती आणि आम्ही भूमिहीन झालो नसतो. विठ्ठल त्यानं प्रतिज्ञा केली होती, समुद्राचं पाणी गोड करेल, सोन्याला सुगंध आणेल. आणलं असतं तर किती भारी झालं असतं. लपवलं असतं कुठं, 2 तोल्याची ती कुठं ठेवायची असा पडलाय. सोन्याला सुगंध दे, स्वर्गाला शिडी लावेल. शिडी लावली असती तर चालायला किती बरं झालं असतं. जर रावणानं शिडी लावली असती ना तर आपण म्हणालो असतो शिडी नव्हती, लिफ्ट लावायला पाहिजे होती. नाहीतर तो सरकता जिना तरी पाहिजे होता. एवढा चढून कोण जाईल स्वर्गात. माणूस इतका आळशी आहे. विठ्ठल याच्यातलं रावणाला काही शक्य झालं नाही, काही शक्य झालं नाही, कारण त्याचा संकल्प हा असत्याचा होता. आर्य चाणक्याचा संकल्प होता ना, जोपर्यंत नंदकुळाचा नाश करत नाही तोपर्यंत शिडीला गाठ मारणार नाही. संकल्प असत्याचा आहे. सत्याचा संकल्प असला पाहिजे. सत्याचा संकल्प केलाय माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी. शिवाजी महाराज रोडेश्वराच्या मंदिरामध्ये गेलेत. शंभू महादेवाच्या पिंडीवर आपल्या करंगलीच्या रक्ताचा अभिषेक केलाय आणि छत्रपती शिवाजीराजे महादेवाच्या साक्षीने शपथ घेतात, मी शिवाजी शहाजीराजे भोसले माझी ध्येयनिष्ठा एक करीन, स्वराज्य उभं करेन. जोपर्यंत स्वराज्य मिळत नाही तोपर्यंत माघार घेत नाही. आणि छत्रपती शिवाजीराजे आपल्या ध्येयानिशी संकल्पानिशी एकनिष्ठ राहिले आणि 6 जून 1674 रायगडावर 32 मणी सोनेरी सिंहासन साकार झालं. जिजाऊचा शुभा छत्रपती झाला. महाराष्ट्राचा